आणि पहिल्यांदा सांगणारे सुद्धा जे हे सुद्धा अजून या विषयी सांगितलेलं नाही असा हा विषय आज हे ते सांगता. इथं लाईव्ह हे राईजन आहेत हे लाईव्ह त्याचं प्रक्षेपण करतायत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. तर हे आज तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आज या ठिकाणी तुम्ही अगदी कान भरून तुमचे कान तृप्त होतील अशी ही माहिती तुम्हाला मिळणार. याचं कारण की आपण जो वारकरी संप्रदाय आपल्या वारकरी संप्रदायाचं दैवत आहे पांडुरंग परमात्मा आणि पांडुरंग परमात्म्याच्या आपण भेटीला निघालो. तर हा वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राचे जे दैवत पांडुरंग परमात्मा आहे आणि ह्या पांडुरंग परमात्म्याचं वारकऱ्यांचं ते दैवत आहे. वारकऱ्याचं कुणी हे केला पाया घेतला तर ज्ञानदेवतेला पाया तुका झाला असे कळतो. अशा प्रकारे हा जो संप्रदाय आणि मग हा संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांचा. तर हा ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म घेतला तो कुठे घेतला त्यांचं कुळ कुठं आपल्याला एवढंच माहिती की विठ्ठलपंत आणि पुढचं पाठीमागची माहिती समजा फार अभ्यास असेल त्याला एवढं माहिती आहे की त्यांचे आजोबा गुणपंत होते पंतोबा त्रिमुखपंत होते याच्यापेक्षा कोणाला माहिती नाही. परंतु ही जी माहिती झाली ती वास्तविक माझ्याकडनं करून घेतली नोंदणी करून घेतली. आता त्याच्यावर मी ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या अनुषंगाने ज्याला ग्रंथ पाहिजे असेल त्यांनी हे जी मॅडम आहेत ना हंगे मॅडम त्यांना संपर्क करा. मी त्यांच्याकडे ग्रंथ देतो मी त्यांचे बरं का. तर आता एकच आहे आता की हे जे तुम्हाला सार रुपयांना ऐकतो आपण बरं का. मंथुनी नवनीता त्याचे ज्ञानताचे सार म्हणजे आपल्याला ह्या आजच्या प्रवचनामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. तर सगळे सावध व्हा. आता मी त्यांच्याकडे माझ्याकडे हे देतो. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे कृष्णा पुंडलीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मलीक गोविंद पंत महाराज की जय. सब संतन की जय. पंढरीसी गारे आल्यान संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहू उभा उदीची आवडी कृपाळू ताकडी उतावेळ मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा तुका म्हणे नेली अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि समस्त संसारिकांना आवाहन करणारा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सर्वांना आवाहन करतात की सर्व संसारिकांनी पंढरपूरला जा. आणि पंढरपूरला जरी जाण्याचं भौतिक प्रवासाची ही वाटचाल सांगितलेली असली तरी त्याचं शेवट फार छान सांगितलेला आहे. त्याचा शेवट असा आहे तुका म्हणे नेली अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा का चित्तामध्ये भगवंत बसला तर तो निवडणार नाही म्हणजे पुन्हा बाजूला चित्तामधून जाणार नाही. म्हणजे या अभंगाची विशेषता अशी आहे की सुरुवात वारीने केली आहे आणि प्रवास शेवट कुठे केलाय थेट माणसाच्या चित्तामध्ये येऊन घातले. थेट हृदयामध्ये या अभंगाचा म्हणा किंवा याचा भाव संपतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार घेणं गरजेचं आहे. एकदाच करून घ्या पुन्हा नका करू. बसून घ्या साईडला करून. माझ्याकडून काही होत नाही. हा ठीक आहे बसा बसा. नाही इथं हे केल्यामुळे झाले. काय ना वादळात दिवा लावायचा आहे ना.